राष्ट्रीयन किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण दाल फ्राय कशी करायची ते पाहणार आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, सर्वजणच बनवतात. मी माझ्या पद्धतीनं दाखवत आहे. हॉटेलसारखी दाल फ्राय कशी करायची ते. मी इथं घरच्याच वाटीनं एक वाटीभर डाळ घेतली आहे. तुम्हाला किती लोकांसाठी करायची त्या हिशोबानं घ्या. 2-3 वेळा छान धुवून घ्यायची आहे, कारण आजकाल डाळीला वगैरे पावडर लावलेली राहते. आणि 1 वाटी डाळीला त्याच वाटीनं मी 2 वाटी पाणी घातलं आहे. आणि ह्याच्यावर हे जो फेस येतो तो काढून घ्यायचा. याच्याने आपल्याला जे पित्त वगैरे होतं तुरीची डाळ खाल्ल्याने ते होत नाही. ॲसिडिटीचं प्रमाण कमी होतं. आधी असं पूर्ण आता ह्याच्यामध्ये हळद घातली चिमूटभर आणि 1 टमाटा असं आपण स्वच्छ धुवून अर्ध कट करून ठेवला आहे. आणि 3 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहे. आता प्रत्येकाच्या कुकरच्या शिट्ट्यानुसार आणि वाफ गेल्यानंतर असं काढून घ्यायचं आहे कुकर आपण. आणि ते टमाट्यावरची जी स्किन आहे ती मी काढून घेतली आहे. नाही काढली तरी चालतं, पण असं छान मॅश करून घ्यायचं. पाहू शकता डाळ किती छान शिजली आहे. डाळ छान शिजली तरच आपलं म्हणजे दाल फ्राय छान बनते. आता तेल घालून घ्यायचं 1 चमचाभर. तुम्ही तुपाची फोडणी देऊ शकता. आणि लहान मुलांसाठी जिरा मोहरी आणि लसूण घालून सपक वरण पण बनवलं तर चालतं भातासोबत. आणि मी काश्मीरी लाल मिरची जिरे मोहरी घातले आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. आणि मी 4-5 दाणे मेथीचे घातले आहे. मेथी घातल्यामुळं पण हे जे आपल्याला आणि लसूण आणि अद्रक वाटून घातले आहे खलबत्त्यामध्ये. मेथीचे दाणे घातल्यामुळं आपल्याला जे पित्त होतं तुरीची डाळ खाल्ल्यामुळं ते होत नाही. आणि आपण वरून तडका देणार नाही म्हणून मी लाल काश्मीरी मिरच्या ह्याच्यातच घातले. आणि कोथिंबीर तेलामध्ये पण घालायची आणि वरून पण घालायची. तेलामध्ये कोथिंबीर घातल्यामुळं टेस्ट छान येते. इथं तुम्ही कढीपत्ता वगैरे घाला, माझ्याकडं नव्हता म्हणून मी घातला नाही. आणि आपले मसाले रेग्युलर तुम्ही जे वापरता ते लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची, हळद आपण डाळ शिजतानाही घातली होती. आणि काळा मसाला थोडासा. आणि आपण जे डाळ शिजवून घेतली ती. आणि डाळ किती घट्ट पातळ पाहिजे तुम्हाला भातासोबत खायचे, भाकरीसोबत, या हिशोबानं करा. मी जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही, मीडियम साईजची ठेवली होती. पाहू शकता. आणि तुम्हाला वरून तडका द्यायचा असला तर तुम्ही आणखी तडका देऊ शकता, पण मी अगदी साधी सिंपल ठेवली आहे. आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. आणि 1 चमचा गूळ पावडर घातली आहे. गूळ पण नक्की घाला, याच्याने टेस्ट खूप छान येते. ऑप्शनल आहे हे, आवडलं तर घाला नाही तर नाही. वरून खूप सारी कोथिंबीर घालायची आहे. आणि छान उकळी करून घ्यायची आहे. पाहू शकता आपलं वरण तयार आहे गरमागरम. आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.